होय राणी. आशीर्वाद बाळांनो. बाळ नरांतर आणि देवांतर. तुम्हाला मी वेद शास्त्रातील वेद व विद्या याचे शिक्षण पूर्ण करून घेतले आहे तुमच्याकडून. बाळांनो, या त्रिभुवनात तुमचे नावलौकिक व्हावे, या त्रिभुवनात तुमचे नाव लौकिक व्हावे यासाठी तुम्हाला गुरुकडे जाऊन शिक्षण घ्यावे लागेल. बाळांनो, तुम्हाला नारायण नारायण ब्रह्मदेवाचे नमो आदिगण नमो आदिगण असोहं गजानन नमो आदिगण असोहं गजानन देवतार वंदे गणरायाला नारदाची स्वारी चालले भुवनाला नारदाची स्वारी चालले भुवनाला नमो आदिगण सोहं गजानन नमो आदिगण सोहं गजानन देवतार वंदे गणरायाला नारदाची स्वारी चालले नारदाची स्वारी चालले भुवनाला नमो आदिगण सोहं गजानन नमो आदिगण सोहं गजानन देवतार वंदे गणरायाला नारदाची स्वारी चालले भुवनाला नारदाची स्वारी चालले भुवनाला सोहं गजानन नमो आदिगण सोहं गजानन देवतार वंदे गणरायाला नारदाची स्वारी चालले भुवनाला नारदाची स्वारी चालले भुवनाला नारायण नारायण. या नारदमुनी, आपल्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. हे रघुराजेतू, आपण महान व वेद संपन्न ब्राह्मण आहात. आपला या नारदाचा कोटी कोटी प्रणाम. माते शारदे, आपणाची या नारदाचा कोटी कोटी प्रणाम. देवांतर कोणारांतर आपण किती गुणवान व सुंदर बालक आहात. आशीर्वाद बाळानो, आपण शूरवीर व मान व्हावे. नारदमुनी, आपण योग्य तो आशीर्वाद दिला, परंतु 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 काय होतं की तू आपण चिंताग्रस्त दिसत आहात. हा नारदमुनी, तुम्ही बरोबर ओळखलं. माझ्या ह्या दोन्ही बाळांची त्यांच्या भविष्याची चिंता लागली आहे. या त्रिलोकात त्यांचे नाव लौकिक व्हावे हीच माझी इच्छा आहे. नारायण नारायण. तुम्ही यांची काळजी करू नका. देवांतक व नरांतक आजपासून माझे शिष्य असतील. नारायण नारायण. नारदमुनी, आपण यांना गुरुप्रमाणे मार्गदर्शन करावे हीच आमची विनंती आहे आपणास. ठीक आहे, या तुम्ही. येतो नारदमुनी. नारायण नारायण. देवांतक व नरांतक आता आपण देवादिदेव महादेव यांची तपस्या करावी लागेल. तपस्या कशा प्रकारे करावी? नारायण नारायण. घोर अरण्यात जाऊन एका ठिकाणी बसून महादेवांची आराधना करावी. ओम नमः शिवाय हा मंत्र जप करून त्यांना प्रसन्न करून घ्यावे. प्रसन्न करून झाले की इच्छित तो वर प्राप्त करून घ्या. मग या शुभ कार्यात विलंब कशाला. या बाळानो, या लवकर.
अरे नारायण नारायण, आपण ज्या कामासाठी आलो ते तर काम योग्य रीतीने पार पडले आहे. आता देवांतक व नरांतक कशा प्रकारे महादेवांची तपस्या करतात ते आपण दुरूनच पाहूया. नारायण नारायण. भावांतरी जसे जुई फूल, भावांतरीचे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाम यावे तुझे नाम यावे तुझे नाम सुगंधाची स्वतःलाच फूल तुझे नाम आले होती, तुझे नाम आले होती. सुरवारावरे तुझे नाम आले होती. स्वतःलाच भूल रे. तुझे नाम आले होती, तुझे नाम आले होती. सुरवारावरे तुझे नाम आले होती, सुरवारावरे तुझे नाम. नारायण नारायण. हॅलो हॅलो हॅलो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी समाज कल्याण सभापती तथा हातकंबा फाउंडेशन अध्यक्ष, हातभार फाउंडेशन अध्यक्ष सन्माननीय परशुराम मारुती कदम साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमात 1001 रुपये इथे आम्हाला देणगी आले. तरी हरदास विकास नाट्य मंडळ आम्ही त्याचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
देवांतक व नरांतक, तुमची घोर तपस्या पाहून मी तुमचा प्रसन्न झालो आहे. तुम्हाला हवा असलेला वर मागून घ्या. हे प्रभू, देवादी देवा महादेवा, या देवांतकाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद देवांतका. हे महादेवा, हे देवादी देवा, तुम्ही आम्हाला प्रसन्न झालात. आम्ही धन्य झालो प्रभू, धन्य झालो. या नरंतकाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद नरांतका. देवा, या त्रिभुवनात आमचे नाव लौकिक व्हावे ही आमची इच्छा आहे. एवढंच ना देवांतका. ठीक आहे. भक्तांची इच्छा पूर्ण करणे हे तर माझे परम कर्तव्य आहे. नाही देवा, आम्हाला अजून एक वर पाहिजे. बोल देवांतका, अजून काहीच आहे. देव, दानव, मानव, दंड, यक्ष, सर्प या कोणापासूनही आम्हाला मरण नसावे. ठीक आहे. कोणत्याही अस्त्राने या वस्त्राने आमचा मृत्यू होऊ नये असं आम्हाला वर द्या. ठीक आहे नरांतका. तुमच्या दोघांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तथास्तु. महादेवाच्या वराने या त्रिभुवनात अधिराज्य करण्यास आपण मोकळा झालो. आम्ही राजा झालो, राजे. आता या त्रिभुवनाचे राजे आपणच. आपल्या कुणापासूनही मरण नाही. नरांतका, चल पहिली ही बातमी आपल्या माता पित्याला सांगूया. शारदे, बरेच वर्ष लुटून गेली. आपल्या मुलांचं अजूनही काही खबर नाही. काय करत असतील, कुठे असतील?
महादेवाच्या वराने आता मी अजिंक्य होणार. नरांतका महादेवाचा आपल्याला वळ प्राप्त झाला आहे. आता आपण अजिंक्य होणार. अजिंक्य आशीर्वाद आहे बाळांनो. निरांतक आणि देवांतक, तुम्ही कसे आहात? सर्व कुशल मंगल आहे तुझ्याशी. आपल्या आशीर्वादाने आणि मुनिवराच्या मार्गदर्शनाने आम्ही महादेवाची कित्येक वर्ष तपस्या केली आणि त्यांना प्रसन्न केले शबास बाळांनो, तुमचा मला अभिमान आहे. आणि त्यांच्याकडून तुमची तो वर मागून घेतला. आता या त्रिभुवनात आम्हाला कोणापासूनही मरण नाही. वा 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 बाळांनो, तुमच्या या पराक्रमाने आम्ही फार खुश झालो आहोत. माझी इच्छा अशी आहे की या आनंदाच्या उत्सवात आपण 100 ब्राह्मणांना जेवण घालूया. तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करा. त्याच्या आधी खूप खुश आहोत. चला तर बाळांनो. नारायण रूप पाहतालो शनी. रूप पाहतालो जनी. सुका झाले हो साजनी. आशीर्वाद देवांतका नरांतका, आज तर खूप खुश दिसत आहात. होय मुनिवर्य, आपल्या मार्गदर्शनाने आम्ही महादेवांना प्रसन्न केले आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे इच्छुक वर मागून घेतला. आता यापुढे आम्ही काय करावे? देवांतका नरांतका, यापुढे आपण इंद्राचे स्वर्गसुख भोगावे यासाठी इंद्रावरती चाल करून जावे. एवढेच नाही तर श्रीहरी विष्णूच्या वैकुंठावरती स्वार करावे आणि वैकुंठ आपल्या ताब्यात घ्यावे. नारायण नारायण. ठीक आहे. आताच जातो आणि त्या थेट स्वर्गाची प्रमाण करतो. ठीक आहे. या शुभ कार्यात आरंभ झाला. जय भव. आपण ज्या कामासाठी आलो ते तर काम एकदम पक्ष झाले आहे. आता ही बातमी प्रथम महादेवांना जाऊन सांगितली पाहिजे. नंतर देवेंद्र व विष्णू यांना सावध केले पाहिजे. नारायण नारायण. जन्माच्या संगे संगे जन्मे मृत्यू हाय होनी. जन्माच्या संगे संगे जन्मे मृत्यू हाय होनी. मानवा नाटक कर या जीवानी. मानवा जन्माच्या संगे
संगे जन्मे मृत्यू आनी जन्माच्या संगे संगे जन्मे मृत्यू आनी मानवा साधक कर या जीवनी मानवा साधक कर या जीवनी जन्माच्या संगे संगे जन्मे मृत्यू आनी जन्माच्या संगे संगे जन्मे मृत्यू आनी मानवा साधक कर या जीवनी मानवा साधक कर या जीवनी नारायण त्या राक्षसांना ओळखले आपल्या देवळांवर आक्रमण होऊ शकते. पार्वती तू मुळे चिंता करू नकोस. परमपिता ब्रह्मदेवाने निर्मिलेल्या या सृष्टीमध्ये प्रत्येक मानवाचे तसेच राक्षस, देवगण, पशुपक्षी यांचे कर्मयोग लिहिले आहे. आपण वाचून लिहित आहोत. पण पिताश्री त्या दोन्ही दैत्यांनी सर्वत्र हाहाकार माजवला आहे. पुत्र गणेश, हे सर्व मोहमायाजाळ आहे. बाप्पा कुठे बाप्पा कुठे आहे बाप्पा कुठे आहे नम कर दाखवते चल जाऊया आपण तिथे जाऊया पुत्र गणेश, प्रत्येक कर्मामागे मोक्ष ठरलेलाच आहे. जो जन्माला येतो त्याला मोक्ष मिळतो. त्यामुळे तुम्ही दोघं काही चिंता करू नका. नारायण नारायण हे महादेवा दर्शन दे रे हे महादेवा दर्शन दे रे शिवशंभो तुझ्या कृपेने घर माझे हे सजले धनदौलाने मन साजले उदास विसरून गेले महादेवा दर्शन दे महादेवा दर्शन दे महादेवा दर्शन दे महादेवा दर्शन दे महादेवा महादेवा दर्शन दे महादेवा दर्शन दे महादेवा दर्शन दे शिवशंभो तुझ्या कृपेने मन सजले धनदौलाने मन साजले उदास विसरून गेले महादेवा दर्शन दे महादेवा दर्शन दे महादेवा दर्शन दे महादेवा दर्शन दे नारायण हे नारदा, आज कैलास होण्याचे कारण देवादिदेव महादेवा आपणास या नारदाचा सगळे प्रणाम. आशीर्वाद नारदा. पार्वती बघा बाल गणेश आपणास या नारदाचा प्रणाम. महादेवा आपण वराने उपमत झालेले देवांतक व नरांतक यांनी या पृथ्वीतळावर सैमान घातला आहे. आता ते स्वर्ग सुख भोगण्याकरिता इंद्रावरती स्वारी करून जात आहेत. महादेवा नारदा, हे सर्व आम्ही जाणतो. हे सर्व कर्मांचे भोग आहेत.
प्रत्येकाच्या कर्मामध्ये जे लिहिलं आहे तेच घडणार. हो महादेवा, परंतु ते आता विष्णूवरती ही स्वारी करून जाणार आहे, यावरती उपाय नाही का? आता तू मुळी चिंता करू नकोस. माझा पुत्र गणेश या सर्व मोक्षाचे कारण ठरेल. नारायण नारायण, धन्य धन्य महादेवा, आपली साथ मिळा. धन्य धन्य. नारायण नारायण, हर हर शिव शंकरा, तुझे हे बर्फाचे हर हर शिव शंकरा, तुझे हे बर्फाचे डोंगर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. तुझा महिमा सर्वाहून सुंदर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. शिव शंकरा तुझे बाबाचे डोंगरा. शिव शंकरा तुझे बाबाचे डोंगरा. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामाचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. नारायण आहे ना बोल्या. का 33 कोटी देवांचे राज्य असणाऱ्या त्या माझ्या अमरावतीवर आजपर्यंत अनेक दैत्यांनी आक्रमण केले, परंतु त्या माझ्या पुढे असंख्य दैत्यांना यमसत्ताच पाठवले. अरे हो, बरेच दिवस झाले या अमरावतीवरती नृत्यगानं झाले नाही, त्यासाठी रंभेला बोलवले पाहिजे. रंभे, अगं रंभे. रंभे, बरेच दिवस झाले आपल्या अमरावतीत नृत्यगानं झाले नाही, एखादं बोलावलंय, एखादं नृत्यगानं होऊन जाऊ दे. याग याग सया मिळवणी घुंगरू बांधू पायात. याग याग सया मिळवणी घुंगरू बांधू पायात. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. याग सया मिळवणी घुंगरू बांधू पायात. याग सया मिळवणी घुंगरू बांधू पायात. नाचू रे धुंद झाली काया. नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. नाचू धुंद झाली काया. याग सया मिळवणी घुंगरू बांधू पायात. याग सया मिळवणी घुंगरू बांधू पायात. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. याग सया मिळवणी घुंगरू बांधू पायात. तुम्ही याग सया मिळवणी घुंगरू बांधू पायात. नाचू रे धुंद झाली काया. नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. नाचू धुंद झाली काया. गपवाजे गंबासाजे गपवाजे गंबासाजे श्रमदायी वाया. हो नाचू धुंद झाली काया. श्रमदायी वाया. हो नाचू धुंद झाली काया. याग याग सया मिळवणी घुंगरू बांधू पायात.
गया सया मिळाने घुंगरू बांधू पाया नाचू रे धुंदा झाली काया नाचू धुंदा झाली काया धुंदा झाली काया नाचू धुंदा झाली काया दरबारी रमया शोभाराणी मंडळी सारी इंद्रपुरी रंभा साधे डपवादे रंभा साधे श्रमदाई वया नाचू धुंदा झाली काया श्रमदाई वया नाचू धुंदा झाली काया याले सया मिळवणे घुंगरू बांधू पाया याले सया मिळवणे घुंगरू बांधू पाया नाचू रे धुंदा झाली काया नाचू धुंदा झाली काया धुंदा झाली काया नाचू धुंदा झाली काया सया मिळवणी घुंगरू बांधू पाया गया सया मिळवणी घुंगरू बांधू पाया नाचू रे धुंदा झाली काया नाचू धुंदा झाली काया धुंदा झाली काया नाचू धुंदा झाली काया अति सुंदर गाणं गा तू गा. नारायण नारायण इंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी इंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नामामुखी वाणी मी गातो मधुर स्वराने गाणी मी गातो मधुर स्वराने गाणी देवताच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवताच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नामामुखी वाणी मी गातो मधुर स्वराने गाणे मी गातो मधुर स्वराने गाणे दरबारी आली नारदाची स्वारी इंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नामामुखी वाणी मी गातो मधुर स्वराने गाणे मी गातो मधुर स्वराने गाणे देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी गोड नामामुखी वाणी मी गातो मधुर स्वराने गाणे मी गातो मधुर स्वराने गाणे नारायण नारायण त्या नारद मुनी त्या अमरावती राज्याचे प्रयोजक हे 33 कोटी देवतांचा राजा इंद्र त्या नारदाचा आपला साष्टांग नामा देवी नारदा या अमरावती येण्याचे प्रयोजन सर्व काही शुभ नारायण नारायण देवेंद्र महादेवांच्या वराने उन्मत्त झालेले देवांतक व नरांतक आज स्वर्ग सुख भोगण्याकरिता आपल्यावरती स्वारी करून येत आहेत म्हटले तुम्हाला स्वागत करावे नारायण नारायण ही काय नारद मुनी ते देवांचं काही नरांतर या स्वर्ग लोकांपर्यंत कसे येतात
ते पाहतो मी, या तुम्ही. ना देवेंद्रा, एवढा अभिमान बळा नव्हे हा. येतो मी. नारायण नारायण. नाही रे नाही गुणाचे कोणी. 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 अंतिदासी एकलच पाण्या माझे माझे म्हणुनी. अंतिदासी एकलच पाण्या माझे माझे म्हणुनी. नाही गुणाचे कोणी. नाही रे 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 देवा मनवेसी नारायणा. पतिता तो पावना पावना. पतिता तो पावना पावना. मनवेसी नारायणा. देवा मनवेसी नारायणा. देवा मनवेसी नारायणा. पतिता तो पावना पावना. पतिता तो पावना पावना. मनवेसी नारायणा. देवा मनवेसी नारायणा. देवा मनवेसी नारायणा. पतिता तो पावना पावना. पतिता तो पावना पावना. मनवेसी नारायणा. देवा मनवेसी नारायणा. देवा मनवेसी नारायणा. नारायण नारायण. हे श्री हरी विष्णू देवा, या नारदाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद नारदा. नारदा, आज आपण या वैकुंठावर येण्याचं प्रयोजन. नारायण नारायण. विष्णुदेवा, आपण तर सर्व काही जाणत आहात. नारायण नारायण. महादेवांच्या वराने उन्मत्त झालेले देवांतक व नरांतक यांनी स्वर्ग सुख भोगण्यासाठी देवेंद्रावरती आक्रमण केले व देवेंद्राला युद्धात हरवून ते आता त्रैलोकी झाले आहेत. आता आपल्यावरती स्वारी करून येत आहेत. नारायण नारायण. म्हणून म्हटले आपण सावध राहावे. अरे नारदा, ते नरांतक आणि देवांतक या वैकुंठापर्यंत कसे पोहोचतात तेच मी बघतो. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण. रघुमा माझी पेराणी करी. रघुमा माझी पेराणी करी. माझा पांडुरंग नांगरधरी. माझा पांडुरंग नांगरधरी. माझी
पंढरी माझी शेती पंढरी रखुमा माझी पेरणी करी रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगरणी माझा पांडुरंग नांगरणी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी रखुमा माझी पेरणी करी रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगरणी माझा पांडुरंग नांगरणी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी रखुमा माझी पेरणी करी रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगरणी माझा पांडुरंग नांगरणी माझी शेती पंढरी माझी शेती पंढरी नारायण नारायण विष्णू सावधा विष्णू विष्णू देवांतकडे मिळवण्याला शरण ये आणि हे वैकुंठात सोडून निघून जा. अरे देवांत हे कधी शक्य होणार नाही. हे विष्णू बंद कर तुझी बाकड कथा. आठवत्या समुद्र मंथन कित्येक दैत्यांना फसवून मारलेस त्याचा बदला आज नक्की घेणार तर त्याची तयारी कर. लक्षात ठेवा गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. ते पाहूया चल. असं असेल तर इकडे अमरावतीमध्ये इकडे आता तुझ्या वडिलो तुझी सुद्धा वैकुंठ लागली आमच्या स्वाधीनपणा. आता हे वैकुंठ आपले. आता या त्रिभुवनाचे राजा झालो आपण. शंभो कैलासचा राजा शंभो कैलासचा राजा होतया नमस्कार माझा होतया नमस्कार माझा होतया नमस्कार राजा शंभो कैलासचा राजा शंभो कैलासचा राजा होतया नमस्कार माझा होतया नमस्कार माझा. ओ कैलासचा राजा शंभो कैलासचा राजा होतया नमस्कार माझा होतया नमस्कार माझा. कैलासीचा राजा
चमत्कार माझा होता चमत्कार माझा नारायण आज घराजवळ येण्याचे कारण महादेवा आपल्याच वराने उन्मत्त झालेले देवांतक व नरांतक याने देवेंद्र व श्रीहरी विष्णूला युद्धात हरवून आता ते आपल्यावरती स्वारी करून येत आहेत. काय माझ्याच वराने उन्मत्त होऊन माझ्यावर सॉरी जोडीत आहे. होय महादेवा आपल्यावरती स्वारी करून येत आहेत. ठीक आहे ना, आता येऊ दे त्यांना. मीच त्यांना वर दिला आहे आणि त्यांचा मोक्षही मीच करणार. ठीक आहे महादेवा आपली आहे आपलीला नारायण नारायण जातो मी भेटाया विठू माऊलीला जातो मी भेटाया विठू माऊलीला जातो माहेराला माझा जातो माहेराला जातो माहेराला माझा जातो माहेराला जातो मी भेटाया विठू माऊलीला जातो मी भेटाया विठू माऊलीला जातो माहेराला माझा जातो माहेराला जातो माहेराला माझा जातो माहेराला जातो मी भेटाया विठू माऊलीला जातो मी भेटाया विठू माऊलीला जातो माहेराला माझा जातो माहेराला जातो माहेराला माझा जातो माहेराला जातो मी भेटाया विठू माऊलीला जातो मी भेटाया विठू माऊलीला जातो माहेराला माझा जातो माहेराला जातो माहेराला माझा जातो माहेराला नारायण माझाच वर येऊन माझ्यावर उन्मत्त झाले, पण त्यांना माहित नाही या सर्व काही कार्यकर्ता मी आहे. पण आपल्या मुलीसाठी नंदीला बोलवले पाहिजे. नंदी अरे नंदी शैल शैल शिखरावर शैल शिखरावर डमरुकाचा वाद होय डमरुकाचा वाद होय आहा 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 हर 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 महादेवाचा नंदी बघा ढोल होय 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 शंभू
हर 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 महादेवाचा नंदी बघा ढोलतोय 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 पार्वती शिवहरात नंदी हे गव्हाण तिने कंठाला दिसया शोभून हे पार्वती शिवहरात नंदी हे गव्हाण तिने कंठाला दिसया शोभून हिंदुना निराधार हिंदुना निराधार शंभुकाचा सारतोय शंभुकाचा सारतोय हर 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 महादेवाचा नंदी बघा ढोलतोय हर 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 महादेवाचा नंदी बघा ढोलतोय हे नंदी, अरे माझाच वर घेऊन माझ्यावर उन्मत्त झालेले देवाचे आणि नरांतर आपल्या कैलासावर येत आहेत म्हणून माझ्या मैत्रिणी तुला मी बोलवलं आहे. आता या म्हणावं. हे कैलास आमच्या स्वाधीन कर आणि त्या मेरू पर्वतावर निघून जा. देवांचा का माझाच वर घेऊन माझ्यावर उन्मत्त होत आहात. लक्षात ठेवा, हे सर्व कार्य माझ्या हातून घडणार आहे. होय, तुम्ही दिलेल्या वराप्रमाणे आम्ही एक किलो आमच्या कमीच करतोय. ते कदापि शक्य नाही. नंदी पाहतोच काय, हे या दोघांचा समाचार. शिवशंकरा आता या त्रिलोकाच्या राजा आम्ही. Thank you.
देवेंद्र, विष्णू, असे काय झाले? देवा देवांतक आम्हाला इथून पर्यंतून पाठवले. वाचवा यातून आम्हाला वाचवा. सर्व देवांना सोडला आहे. देवांनो, घाबरू नका. त्याने कैलासावरही आक्रमण केले म्हणून मी इथे पर्वतावर आलो आहे. पण तुम्ही काही घाबरू नका. मी माझा पुत्र गणेशाला प्रथम पृथ्वीवर पाठवला आहे. त्याने कश्यप ऋषी व माता आदिती यांच्या घरी मोहत्कट असा अवतार घेतला आहे आणि या अवतारार्थ त्या देवांतक आणि नरांतकाचा वध होईल. तुम्ही काहीच घाबरू नका. मी काय महादेवा तुमची लीला अखंड आहे. तुम्ही भूलोकावर जाऊन त्या महापुरुषाचा समाचार घ्या. ठीक आहे प्रभू. तुम्ही आता प्रसन्न करा त्यासाठी. सर्व होईल. नारायण देवांतका नरांतका, आता आपण माता पित्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि ही आनंदाची बातमी माता पित्यांना सांगावी. या आपण घेतो आम्ही. नारायण नारायण. या तुम्ही. नारायण नारायण. महादेवांच्या लिलेप्रमाणे देवांतक व नरांतक यांचा अंतकाल जवळ आला आहे म्हणून म्हटले माता पित्यांचा शेवटचा आशीर्वाद घ्यावा. नारायण नारायण. नियतीचा खेळ जसा जन्म मृत्यूचा फासा कसा घालवूया या देहाची काया ओ या देहाला नित्य जपारे मानव जन्मा रे ओ या देहाला नित्य जपारे मानव जन्मा रे. नियतीचा खेळ मृत्यूचा फासा कसा घालवूया या देहाची काया ओ या देहाला नित्य जपारे मानव जन्मा सार्थक रे ओ या देहाला नित्य जपारे मानव जन्मा सार्थक रे. नियतीचा खेळ जसा जन्म मृत्यूचा फासा कसा घालवूया या देहाची काया ओ या देहाला नित्य जपारे मानव जन्मा सार्थक रे ओ या देहाला नित्य जपारे मानव जन्मा सार्थक रे. नियतीचा खेळ जसा जन्म मृत्यूचा फासा नका घालवूया या देहाची काया ओ या देहाला नित्य जपारे मानव धर्मा सार्थक रे ओ या देहाला नित्य जपारे मानव जन्मा सार्थक रे. नारायण नारायण. हॅलो हॅलो.
अरे त्यांनो, या बुट्टीवर असा अहंकार का मजावलाय? हाकार का मजावलाय तुम्ही? आम्ही इथे मोठ गटाच्या शोधासाठी आलो आहोत. अरे मूर्खांनो, मीच आहे तो मोदकर. अरे आपण बुद्धी स्वतः आपल्या दाड्यात आलाय. अरे दैत्यांनो, जिवंत तुम्ही राहणार नाही. तुम्हाला तर मरायची खूप घाई झाली आहे. अरे कोणाला मारायची घाई आले? मोहन गटा! छंद जडला मला श्रीहरीचा, छंद जडला मला श्रीहरीचा, सोहळा पाहिला पंढरीचा, सोहळा पाहिला पंढरीचा, छंद जडला मला श्रीहरीचा, छंद जडला मला श्रीहरीचा, सोहळा पाहिला पंढरीचा, सोहळा पाहिला छंद जडला मला श्रीहरीचा, छंद जडला मला श्रीहरीचा, सोहळा पाहिला पंढरीचा, सोहळा पाहिला पंढरीचा, श्रीहरीचा, छंद जडला मला श्रीहरीचा, सोहळा पाहिला पंढरीचा, सोहळा पाहिला पंढरीचा. नारायण नारायण. या नारद मुनी, आज इथे येण्याचे प्रयोजन? नारायण नारायण. गणेशा, आपण तर सर्व काही जाणतच आहात. नारायण नारायण. महादेवांच्या वराने उन्मत्त झालेले देवांतक व नरांतक आज आपल्यावरती स्वारी करून येत आहेत. नारायण नारायण. मुनिवर्य, हे सर्व आम्ही जाणतो आहोत. मी त्यांच्या वधासाठी मूळ रूपामध्ये येथे प्रकट झालो आहे. ही सर्व माझे पिताश्री महादेवांची लीला आहे. आपण मुळी चिंता करू नका. ठीक आहे गणेशा, येतो मी. नारायण नारायण. जगी जीवनाचे सार झालं सारुनी सत्वर. जगी जीवनाचे सार झालं चालुनी सत्वर. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे त्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून द्वारा जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून द्वारा जैसे झाले कर्माचे फळ देतो रे ईश्वर जैसे झाले कर्माचे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून द्वारा जगी जीवनाचे सार जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून द्वारा जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून द्वारा जैसे झाले कर्माचे फळ देतो रे ईश्वर जैसे झाले कर्माचे फळ देतो रे ईश्वर जैसे झाले कर्माचे फळ देतो रे ईश्वर का तू आमच्या दैत्यकवाला संपवण्याचा प्रयत्न केलाय आता तुला जिवंत सोडणार नाही नरांतका अजूनही विचार करा तुमचं मरण काळ आता जवळ आला आहे जर तुम्हाला क्षमा हवी असेल तर मला शरण या हे कदापि शक्य नाही तू स्वीकार युद्धाचे आव्हान ठीक आहे हॅलो